सातवां वेतन लागू करने के संदर्भ में महाबीज बहुजन कर्मचारी अधिकारी संगठन की ओर से बेमुद्दत काम बंद आंदोलन शुरू किया गया। शासकीय कर्मचारियों के अनुसार महाबीज के कर्मचारियों को सातवां वेतन आयोग लागू करे। इस मांग को लेकर महाबीज बहुजन कर्मचारी अधिकारी संगठन की ओर से बुधवार से बेमुद्दत काम बंद आंदोलन शुरू किया गया। सरकारी राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणेच या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सुद्धा 7वा वेतन आयोग 6वा वेतन आयोग मिळतो। दरवर्षीप्रमाणे दर आयोगाप्रमाणे यावेळेस सुद्धा आपल्याला 7वा वेतन आयोग लागू व्हायला पाहिजे होता, परंतु अजूनपर्यंत तो 7वा वेतन आयोग लागू झाला नाही। त्यामुळे आम्ही रीतसर कायदेशीर नोटीस राज्य शासनाला आणि व्यवस्थापनाला दिलेली आहे आणि 9 डिसेंबरपासून आम्ही बेमुदत संप सुरू केलेला आहे। याची एकच मागणी आहे आमची की 7वा वेतन आयोग महाबीजमधील कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लागू व्हावा आणि या 7वा वेतन आयोग लागू झाल्यामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर कोणताही भूर्दंड पडणार नाही। कारण हे महाबीज हे स्वायत्त महामंडळ असून हे स्वयंसिद्ध आहे आणि या महामंडळाच्या व्यवस्थापनाने 2018-19 मध्ये आर्थिक तरतूद करून ठेवलेली आहे। त्यामुळे या 7वा वेतन आयोग राज्य शासनाला लावला तरी पण शासनाच्या कोणत्याही तिजोरीवर भूर्दंड पडणार नाही। सध्या ही फाईल महामंडळाकडून आणि कृषी विभागाकडून मान्य होऊन तसेच मंत्रिमंडळाकडून मान्य होऊन आता वित्त विभागाकडे ती प्रलंबित आहे। ती प्रलंबित फाईल लवकरात लवकर मान्य करून त्यांनी 7वा वेतन आयोग महाबीज कर्मचारी अधिकाऱ्यांना लागू करायला पाहिजे। सुरू आहे आणि खरीप पिकाची सुद्धा सोयाबीन वगैरे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। आपल्या पूर्व विदर्भात आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा धानाची आवक बीज प्रक्रिया केंद्रावर सुरू आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आणि महाबीजच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने त्वरित ती प्रलंबित फाईल मान्य करून लवकरात लवकर अध्यादेश काढावा अशी मी राज्य शासनाला विनंती करत आहे।